स्कॅमर आहे ज्याने आज आम्हाला इडलीचा आमिष टाकून प्राईस खिलवला नाही. आम्ही लोक नाश्ता धावत गेलो. फ्राईड राईस बाकी काय नाही. यांचा बजेट थोडं जास्त आहे. हे लोक सर्वांना आहे की तुझा बजेट जास्त आहे सगळ्यांना, म्हणजे पालखीचा बजेट जास्त आहे. बोलो साईनाथ महाराज की. तर साईमय सकाळ दिवस तिसरा आणि वाजलेत सकाळचे 5. आम्ही उठलो 4 वाजता. 4 वाजता उठून रेडी वगैरे सर्व झालो. आता सर्वांचा नाश्ता बाकी आहे, म्हणजे चालू आहे. आणि बाकीचे आपल्या बॅग्स टेम्पोमध्ये टाकतात आणि निघतात. माझा नाश्ता बाकी आहे. पालखी आपली निघाले, मी दाखवतो तुम्हाला. आपण 5:30पर्यंत तरी ऑलमोस्ट निघूया. पालखी थोडी पुढे जाते. आजचा मॉर्निंगचा रूट आहे ना, तो आपला 18 ते 19 किलोमीटरचा आहे, जो आपल्याला दुपारपर्यंत पार करायचा आहे. तर जर्नी तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. आता सकाळी आपल्यासाठी आहे ना चाय आहे इकडे, चाय आणि आहे टोस्ट. आजचा आहे, काल बटर होता, आज टोस्ट आहे. चाय आणि टोस्ट. आता मी नाश्ता करून घेतो जरा. पालखी निघाली आपली. बाबा की जय, महाराज की जय. साईमय सकाळ मित्रांनो, आपण पण बरोबर 5:15ला निघालो. आता 5:15ला निघालो म्हणजे खूप काळोख आहे, म्हणून आता व्हिडिओ मी जसा थोडा सूर्य उगवेल ना तेव्हा चालू करतो. तोपर्यंत आम्ही ॲटलिस्ट 7-8 किलोमीटर तरी कवर करायचा प्रयत्न करू. नंतर मग उन्हामध्ये चालू आहे 10 किलोमीटर. तोपर्यंत प्रयत्न करूया. तर ते होईल की नाही ते मला पण माहीत नाही, बघूया. चला भेटूया थोडा हे आल्यावरती, सूर्य आल्यावरती. काय बोलतो बोल. ओम साईराम. हां ऐकलंत ना, ओम साईराम. असे चालतो आम्ही लोक रात्रीचे. असा म्हणजे थोडा काळोख असतो पण रस्ता फटफट कवर होतो. तर आता वाजले बरोबर 7 आणि आम्ही लोकांनी ना 1.5-2 तासामध्ये ना 11 किलोमीटर डिस्टन्स कवर केला आहे. मस्त कंटिन्यू चाललो आहे, नॉनस्टॉप एकदम. आता ना पालखी पण आमच्या समोरच आहे, म्हणजे थोडी लांब आहे पण दिसते आम्हाला. लास्ट टाईम आहे ना हे जिकडे आता पोचलो ना तिकडे आम्हाला पोचा 10 वाजलेले, पण आम्ही आता 7 वाजताच पोचलो आहे. कारण की प्रॉपर 5 वाजता चालायला चालू केलेला आणि नॉनस्टॉप चालतो आहे. आता पुढे थोडा ब्रेक घेऊ, कारण की आमचा अध्यक्ष राहिला आहे मागे, प्रसाददादा आंबेकर. तर त्यासाठी आम्हाला थोडा ब्रेक घ्यावा लागेल. ते पेट्रोल पंप भेटला होतीच घेणार आम्ही ब्रेक, तोपर्यंत चालत राहणार. आणि ना फास्ट चालायचं कारण एकच आहे आमच्याकडे, कारण की आज आमच्याकडे कोण आहे माहिती आहे. आज आमच्याकडे वरण, डाळ, भात, लोणचा, पापड, खरकटा, शॉर्ट बॉडी, शॉर्ट बोट सर्व काही आहे. म्हणून 1 फिल्टर शॉट 1 बोट शॉट. हा बघ, हा बोट आहे ना त्या शॉर्ट आहे, म्हणून हा खालून जाऊया. अरे ऊपर चढेगा वापस नीचे उतरेगा. हा ब्रिज आता आम्ही कन्फ्युज आहे कुठून जायचा. पालखी वरून गेली पण आम्ही खाली जाणार. अरे बाई ते थांबलो नाश्ता करायला आपण. बरोबर हे थांब नाही, बसूया नको, पागल आहे काय. चालत राहूया. जोपर्यंत पेट्रोल पंप भेटत नाही तोपर्यंत आम्ही बसत नसतो. प्रसाद बसतात इकडे पण. थांब इम्रान, कसं वाटतं आमच्यासोबत. बरं वाटतंय. हां ठीक आहे. आता आम्ही लोक इकडे ब्रेक घेतोय. आता ह्याच्यानंतरला कितीमध्ये 20-25 अर्धा तासाचा ब्रेक असेल. नंतर मग इकडून पुढे निघू आम्ही लोक. तर अशा प्रकारे आम्ही लोकांनी इकडे हॉल्ट घेतला बरोबर 20 मिनिटाचा. आणि त्यानंतरला आम्ही लोक निघालो आहे. इथे नाश्ता करणार होतो पण पत्तू दादाचा फोन आला की पुढे नाश्त्याला इडली सांबार आहे, म्हणून आम्ही लोक इथे नाश्ता नाही केला. इथून 2 किलोमीटर लांब आहेत ती लोक. तर आता तिकडे जाऊन स्पॉटवर जाऊन डायरेक्ट नाश्ता करणार आणि मस्त पोट भरून इडली खाणार. आम्ही आता 9 किलोमीटर आलो, अजून 11 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. तर पुढचा मार्ग कसा असेल ते व्हिडिओमध्ये बघा. संभाटाला खाणारा मार्केट हा. हा संभाटा डॉन म्हणतात. डॉन उडतोय हा संभाटा, उडायला लागलाय. एक नॉर्मल काढतो इमानदारी वाला फोटो. हा बाय हातामध्येच गिंबल आहे, हात बाय हातामध्ये गिंबल घेऊन चालतोय. आणि अशा प्रकारे ना
आपला नाश्त्याचा स्पॉट पण आलेला आहे. आम्ही लोक त्या साईडून चालवतो, आता ह्या साईडला आलो आहे. आता जसं की आपल्याला समजलेलं की इकडे इडली आणि सांबार आहे. आता बघूया नक्की काय आहे एक्झॅक्टली, इडली आहे की सांबार आहे. आलो आहे नाश्ता देखणे काय, आणि खरोखर इडली सांबार तो काय पार्टी पण घे. ये जनता पतू को माफ नहीं करेगी. इडली सांबार बोलून फोडणीचा भात आहे पतू बोललेला. ठीक आहे, उसके साथ आपण अगले टाइम खेल लेंगे. पतू बोललो ना तुला पतूने धोका दिलाय. ए इडली बघायची, इडली इडली बघा, इडली सांबार देतोय. पतूने धोका केलाय. पतूला आम्ही पुढे बघून घेऊ. पतू स्कॅमर निघालाय सध्या. पतू स्कॅमर पतू आहे. आमच्या पुराला आमच्या भावाला गष्टी झाली आहे. गष्टी किंग झालाय आमचा भाऊ. गष्टी किंग. नाकातले खडे जमा झाले नाकात, पण आमचा भाऊ चालणं सोडत नाही अजूनपर्यंत. चालतोय, गष्टी घेऊन चालतोय, टो घेऊन चालतोय, पण चालतोय. त्यासोबत पाटील होता म्हणून ठीक आहे. आता हे लोक 6 किलोमीटर एक्स्ट्रा चालून आले. 12 किलोमीटर. कसं वाटते? डबल झालेली आहे. पाय दुखतात आहे. तू बसायचं की यायचं आमच्यासोबत. आता नाश्ता करून परत चालायला केले सुरुवात. सर्वजण पुढे गेले. मी हा 4 लहान पोरांसोबत पाठी राहिलो आहे, कारण की मगाशी ह्या लोकांनी, ह्या दोघांनी स्पेशली 12 किलोमीटर एक्स्ट्रा चाललेत. समृद्धी महामार्गावरती पोचले डायरेक्ट ही लोक. तर 6 किलोमीटर गेले, 6 किलोमीटर रिटर्न आलेत. तर आता त्यांना थोडं घेऊन चालतोय. बाकीचे आपले सर्व मंडळी गेले पुढे. आपला स्पॉट इकडून आहे ना 11 किलोमीटर आहे अजून. म्हणजे आता वाजले त्यांना 9:30. पोचेपर्यंत आपल्या 11:30 पावणे 12पर्यंत होतील. ट्राय करूया लवकर पोचायचा. आता उन्हावरती डिपेंड आहे. ऊन पण खूप येतोय. लेट्स सी काय होतं आहे ते. इम्रान भाई क्या बोलते मिया. निराश स्पॉन्सर बाय मंदार टीएल. पिन्नक मध्ये इथं गाजवायला डॉन आला नुसती रस्त्यात. बाकी काय नाही. आणि 9:15 आम्ही पोचलो आहे. हा बघा, आता हा सोडून आहे ना, ही आपली जी कॉलेज उभ्या इकडनं लेफ्ट मारायचं आहे. आणि सध्या आम्ही सर्व शेवटी आहे. बाकीचे सर्व पुढे आले. आणि इथून आतमध्ये अजून काहीतरी अर्धा किलोमीटर असेल आपला स्पॉट. आपले सोबत जे आधी होते ना ती लोक सगळे पुढे आलेत. चाय नाश्त्याचा स्पॉट आहे इकडे, ऊसाचा रस वगैरे भेटतो तिकडे. पुढे आले लोक. किती टायमामध्ये पोचला? 5 मिनिटं आली. म्हणजे बरोबर आलो आम्ही लोक, तुमच्या सोबत आलो. सही आलो. हाँ बहुत अच्छा कवर किया हम लोग ने. हा बघा, हा तो स्कॅमर आहे ज्याने आम्हाला इडलीचा आमिष टाकून राईस खिलवला नाही. आम्ही लोक नाश्ता धावत गेलो. फ्राईड राईस, सकाळचा फ्राईड राईस खिलवला. आता आम्ही लोक गावामध्ये आलोय वाशी. काल 50 जण माझी मजा घेत होती. आणि एकाने 50 जणांची मजा घेऊन टाकला. ते माहितीये कहावत आहे, झुंड में तो सुअर आते, शेर अकेला आता अकेला. आम्ही ह्याच्या नादामध्ये 2 किलोमीटर लांब होता आमचा हॉल नाश्त्याचा. धावत गेलो. इडली नाही भेटला. इडली नाही भेटला आम्हाला. भात भेटला. बोला भाई किधर है? नाश्ता आ गया है तो सुन, इडली और मेंदू वड़ा है, चटनी है. सुन खाली ना सांभर कम है तो फटाफटा. फिर इतना खुश हो गया ना, सबको बता दिया मालूम है इसने. और माझे में ना विरार वाले बैठे ले, वो देख के इतना जो फूट के हंस रहे ना भाई लोग. मैं बोला कधी फोन करत नाही. आधी पालखी मला विचारतोय. मला एक कंटेनर में नाश्ता मध्ये काय आहे? बोला चटनी लगता है, उसके अंदर रहेगा. आम्ही आलो आता वाशिम गावामध्ये. मस्त हा स्टे आहे ना, एवढा आवडतो ना मला की म्हणजे गावामध्ये आहे चांगलं, म्हणजे प्रॉपर एकदम. जसं आपले हे बघा इकडे ते आतमध्ये लोकेशन आहे.
पोहोचलो आम्ही लोक स्पॉटवरती बरोबर 11:15 वाजता. आणि इकडे आता पनीरची भाजी आहे. आता इकडे आम्ही लोक जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मी लगेच ब्लॉगला सुरुवात करतो. ब्लॉग बंद नाही करत, आता बॅग वगैरे ठेवतो, सर्व आपली जागा पकडतो आणि त्यानंतरला मग मी ब्लॉगला सुरुवात करतो. आम्ही आता आलोय स्पॉटवरती. हा वरचा रूम आम्ही लोकांनी पकडून ठेवलाय. आमचा डॉन म्हणतात डॉन, सध्या चर्चा आहे भाईची. हे समोसा हा बघा, हा आमचा फेवरेट स्पॉट आहे. कारण की ह्याचं कारण असं आहे की ह्या स्पॉटवरती मस्त शांतता आहे आणि त्यानंतरला आंघोळी वगैरेसाठी शॉवर आहे तिकडे आणि एकदम साफसुथरं आहे. तुम्ही बघू शकता अर्ध्यांचे तिकडे बाकी चालू आहेत आंघोळ वगैरे. आता मी पण जातो फ्रेश व्हायला आणि सर्व गोष्टींसाठी त्यांना सेपरेट सर्व बनवून ठेवलेलं आहे. कपडे धुवायला वगैरे पण सर्व वेगवेगळं आहे आणि एकदम पद्धतशीर आहे, म्हणून हे आपली फेवरेट स्पॉट आहे आम्हाला. आता आहे ना झोपलेलो मस्त फ्रेश वगैरे होऊन. हा दुपारचा 1 वाजला आहे, जेवायला जातो आता. इकडे आहे ना जेवण आहे आपला, तर जाऊया जेवायला आता. इथे वरती हा हॉलमध्ये झोपलेलो. झोपलेत मजबूत सगळ्या. आपण जेवून घेऊया. हाँ वही खाना खिलाने वाला है, वन साइड पैकर बोलते. ना जेवणाला आज मेन्यू आहे, भात आहे, बटाट्याची भाजी आहे, लोणचा, पुरी आहे, त्यानंतर पापड आहे. तर आज एकदम कडक म्हणजे कडक झोपलेलो आम्ही लोक. आता संध्याकाळचे वाजलेत 4:15. निघालो आता, बॅग ठेवायला जातो ही वाली आणि आपल्या खांद्यावरती आहे ती. बाकीचे सर्व आहे ना चाय नाश्ता करतात, म्हणजे चाय पितात इकडे. आता बॅग ठेवूया आणि आपण पण चाय वगैरे पिऊन घेऊया आणि मग निघायचं आहे. बोलो साईनाथ महाराज की. आता झालेत 4:30 वाजता पालखी आपली निघते. आता जस्ट इकडे फोटो काढून झाला, जो थंबनेलला तुम्ही बघितला तो इकडचाच फोटो आहे. पालखी निघेल आता. इकडनं आपला डिस्टन्स आहे 15 किलोमीटर. जो रात्रीचा हॉल्ट आहे तो 15 किलोमीटरवरती आहे. तर आपल्याला लवकरात लवकर तो कवर करायचा आहे 15 किलोमीटर. साईनाथ महाराज की. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. गोलंदाजीला आयुष पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज जसं की तुम्ही बघताय आमच्या हर्षची ओळख. आमचे हर्षचे फॅन आपल्याला इकडे भेटलेले आहेत. साईराम साईराम खूप ओळख आहे हर्षची. वन साईड खातोय मार्केट. आता पालखी सोबत आहे, संध्याकाळचा टाइम आहे. पालखी आता गेली पुढे, ती समोर आहे, पालखी जाते. आता आमच्या पोरांना थोडी भूक लागलेली म्हणून खायला थांबलेत. आता आहे ना सीन घ्यायला माहिती आहे, आम्ही लोक ते नाश्त्याला थांबलेलो ना, तिकडे आपल्या सोनूने आहे ना आता नवीन घेतला iPhone 17 Pro Max. तर थम्सअपच्या नादामध्ये त्याने आहे ना तो फोन तिकडेच ठेवून दिला आणि तो फोन झालेला गायब झाला. म्हणजे आमच्याचमध्ये कोणतरी खेळला त्यासोबत, की फोन घेऊन निघून गेला आणि हा आला रडायला. तर थम्सअपच्या नादामध्ये आहे ना फोन विसरून गेलेला. आणि जर आत्ता हा फोन गेला असता नाही तर कंटेंट त्याच्यातच बनला असता की सोनूचा iPhone झाला आहे चोरी.
तर सोनू कसा वाटतं तुला आता तुझ्यासोबत असा खेळ झालाय तर? हरकती लोक आहेत ना भाऊ आता. ते सोड, त्यांनी जर समज त्यांनी नसता घेतला तर काय नाही गप बस पकडली असती घरी गेलो. तुझी चूक तुला मान्य आहे. हा थम्सअपच्या नादी झाला ना भाई. थम्सअप या लोकांना थम्सअप वाटत या लोकांनी काय करून टाकला फोन. पण ह्यानी पण त्याची पण चुकी होती. थमसा वाटता फोन तिकडे दुकानामध्ये ठेवून दिलेला. तर आता ह्याला अद्दल घडले. आता पुन्हा ह्याच्याकडनं हे काय होणार नाही. एकच फोन यूज करणार. आता चालता आपल्या नाश्त्याचा हॉल पण आलेला आहे. सर्वजण एकाच जागेवर आता, कारण की मोस्टली सर्व एकत्रच निघालेलो आम्ही लोक. हे सर्व थांबलेत नाश्त्यासाठी. म्हणजे ऑलमोस्ट झाला पण असेल लोकांचा नाश्ता. यांचा बजेट थोडं जास्त आहे. हे लोक सर्वांना आहे की तुझा बजेट जास्त आहे. सगळ्यांना म्हणजे पालखीचा बजेट जास्त आहे. हे जे तुम्हाला बिस्किट भेटलं याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? पहिल्यांदा काहीतरी चांगलं दिलं. चला आता आपली पालखी परत एकदा निघालेली आहे. किती वाजले सांगू तुम्हाला? 6:30 वाजलेले आहेत. 6:30 वाजता सर्वजण आता एकत्र निघालेत. अजून इथं पुढून 10 किलोमीटर आहे आपला स्पॉट इथून. आता आम्ही आलो तिथे मेला चालू आहे आणि इकडे आमचे लोक. हा काय करत होता रे सोन्या? रात्रीचे किती वाजलेत? 7 वाजलेत. अर्धी पोरं पुढे गेले, आम्ही लोक मागे आहे. आम्हाला मेला बघायचा होता. तर चला आता हे अर्धवट नको करू, करतो तर पूर्ण कर जे पण करत असते. आणि अशा प्रकारे आम्ही स्पॉटवरती 8 वाजता पोचलेलो आहे. समोर आपला स्पॉट आहे. हा पूर्ण मस्त गावचा माहोल, शांतता एकदम. स्पॉटचं नाव आहे आगरी समाज हॉल. आम्ही लोक तिकडे आलो आहे. आता स्पॉटवरती आलो, आरती चालू आहे. आमच्या हार्सची फॅन फॉलोइंग एवढी आहे ना. काय घेऊन आला भाऊ यासाठी? हा काय घेऊन आला? भाकरी आणि चटणी. भाकरी आणि चटणी आलेली आहे. एकट्याटी आणलीस ना? हा जिंकला भाई हर्ष भाई. धन्यवाद. ए भाई वन साइड ऑफ वाला स्टॉप भी उड़ गया. भाई वाशी कुठून आला तू सोन्या? वाशीवरून आला. हर्षच्या कामावरच आहे ना तू? हा ठीक आहे. डेली अपडाऊन आहे बाय वाशिंग टू अंधेरी. तुला पण व्हिडिओ मध्ये घेतले. उद्याच्या ब्लॉग मध्ये तू असशील. हा तुला पाठवेल लिंक, तुला बघून घे. MC पॅकर दादा बोलतात. हर्ष दादा आईस्क्रीम घे. चॉकलेट 1 साइड चॉकलेट. आता आलोय जेवायला. आपला जेवणाचा टाइम झाला. 9:30 वाजले. अर्धे तिकडे बसले जेवायला. आणि आता मी येतो जेवायला. जेवायचा मेन्यू आजचा एकदम रावस आहे. चपाती वगैरे आहे. जेवायला बसलोय तर हर्षच्या मित्राने आहे ना मस्त ठेचा आणलाय. रावस एकदम तिखट आणि भाकरी आणला नाहीत. बाकी आपला आजचा मेनू तर मस्तच आहे. ही मिक्स भाजी आहे, पापड, चपाती आहे, भात, गुलाबजामुन, लोणचा. प्रदीपने आणलेला. उलटी काढला चालेल. क्या वर की उलटी निघाला? जारा खाली साले चिंट्या. उलटी काढला जेवून. तर आता रात्रीचे वाजले 10. आता झोपत नाही मी, बसतो तर व्लॉग एडिट करायला. आणि बाकीचे आता आराम करतील कारण की परत सकाळी 4 वाजता उठायचं आहे. तर हा व्लॉग मी इकडेच थांबवतो आहे 3ऱ्या दिवसाचा. आता उद्याचा 4थ्या दिवसाचा आपला व्लॉग उद्या बघायला भेटेल तुम्हाला. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. साईराम. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.